नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष सखाराम दुर्गुडे। आमच्या राज्य कर्मचारी महासंघाची सातारा येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली 20 जुलैला। या बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला का ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित आणि शासनाने मंजूर केलेल्या मागण्या आहे त्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रलंबित मागण्यांची मंजुरी होण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य स्तरावरून सर्व जिल्हा परिषद समोर एक धरणे व मोर्चा आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानुसार आज मी हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या शासनाने मंजूर केलेल्या मागण्या आहे मग त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन, शासनाकडून जे काही वेतन येतं 25%, 75%, 50%, त्याचा उर्वरित हिस्सा ग्रामपंचायतींनी दिला पाहिजे, परंतु त्या ग्रामपंचायत देत नसल्यामुळे त्या वेतनाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे। तसंच राहणीमान भत्ता 1/7/2007 पासून शासनाने लागू केलेला आहे, परंतु ग्रामपंचायत स्तरावर तेव्हापासून तर आज पावेतो त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने 1/4/2018 पासून ऑनलाईन वेतन चालू केलेलं आहे। ऑनलाईन वेतन चालू झाल्यापासून तर आज पावेतो ग्रामपंचायतींनी कर्मचाऱ्यांचा PF जो भविष्य निर्वाह निधी आहे तो त्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही, त्यामुळे त्याच्या लाखोनी रकमा ह्या थकीत आहे ग्रामपंचायतीकडे। त्यामुळे आम्ही त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून या जिल्हा प्रशासनाला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन विनंती केलेली आहे। त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गेली 4 ते 5 महिने झाले पगार मिळत नाही आहे। शासनाने पगार वर्ग केलेला आहे जिल्हा परिषदेकडे 3-3 महिने पगार अडकून राहतो। जिल्हा परिषदेने पंचायत समितीकडे वर्ग केल्यानंतर तिथे 2-1 महिने अडकतो। असे 4 ते 5 महिने उशिराने कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं आहे। त्यामुळे आता मार्च एप्रिल मे तर वेतन येऊन 2-3 महिने झाले, परंतु त्याचं वाटप अद्यापर्यंत झालं नाही। त्यामुळे गेली 4 ते मार्चपासून कर्मचारी हे वेतनापासून वंचित आहे आणि हे मंजूर झालेलं वेतन ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हा परिषदेने त्याची ग्रामपंचायत BDO स्तरावर आदेशित करावं, हा त्यांना आम्ही स्थानिक मागणी केली आहे। त्याचबरोबर आमच्या प्रलंबित मागण्या आहेत शासन स्तरावर का त्यामध्ये यावलकर समिती आकृतीबंधानुसार लोकसंख्येच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जी जाचक वसुली आणि उत्पन्नाची अट लावून जे वेतनाचा त्यांच्या हाल होत आहे, वेतनाचे कमी वेतन अदा होत असल्यामुळे वसुलीमुळे ती रद्द करावी। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आता सुधारित किमान वेतनाची मुदत या ऑगस्ट 25ला संपते आहे, म्हणून सप्टेंबर 2025 पासून त्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने एक किमान वेतन समिती स्थापन करून लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी। त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा जो मुद्दा आहे, शासनाने ग्रॅज्युटी कायदा लागू केला, परंतु त्याला 10ची अट आणि 50,000 मर्यादा लागू केली आहे, ती रद्द करावी। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी शासनाने अनुकंप कायदा लागू केला, परंतु ग्रामपंचायत स्तरावर त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही, म्हणून ते पण व्हावं। काही कर्मचारी आमचे अल्प वेतनावर काम करून आज सेवानिवृत्त होत आहे, काही सेवेमध्येच काही दुर्धर आजारांनी सेवा सोडत आहे, त्यांच्या वारसांना ग्रामपंचायतींनी सामावून घेणं प्राधान्याने हे आमच्या प्रमुख मागण्या आहे। ह्या मागण्यांची जिल्हा परिषदेने शिफारस शासनाकडे करावे असे आज आम्ही निवेदन त्यांना देतो। या उपर जर शासनाने दखल नाही घेतली तर 18 तारखेला राज्य संघाने घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर एक निदर्शने आणि निवेदन देणार आहोत। यावरही शासनाने काही दखल न घेतल्यास येत्या 8 सप्टेंबरला सातारा येथे ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयावर 8 सप्टेंबर 2025 पासून बेमुदत आंदोलन आम्ही जाहीर केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्यांची सरकार दखल घेत नाही, त्याला पूर्तता करत नाही, तोपर्यंत ते बेमुदत आंदोलन आमचं सुरू असेल असं आम्ही जाहीर सरकारला हे केलेलं आव्हान केलेलं आहे।